त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भक्तीचा पहिला प्रकार श्रवण भक्ती कशी केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कीर्तन भक्ती, जे भक्तीच्या नवविधी 9 प्रकारापैकी दुसरा प्रकार आहे कीर्तन भक्ती। तर चला माऊली काय सांगतात कीर्तन भक्ती कशी करायची ते ऐकूया। माऊली सांगतात, नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती आहे। एखाद्या विषयात जर आपल्याला विशेष प्रगती करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असते तो म्हणजे अभ्यास, आणि त्या अभ्यासालाच काय म्हणायचं, कीर्तन असे म्हणायचे आहे। तर माऊली काय म्हणतात, स्वतः परमात्म्याचे गुणच कीर्तन म्हणजेच माऊली काय म्हणतात, स्वतः परमात्म्याचे गुणच कीर्तन करणे म्हणजेच कीर्तन भक्ती होय। तर कीर्तन भक्ती कशी केली जाते समजलं तुम्हाला? तर पुढे आता आपण एक अभंग ऐकूया। मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पोवाडे, तयाची मी पुढे पुढे चोहीकडे उभाची। माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही कीर्तन भक्ती कराल त्यावेळेस मी तुमच्या सोबत असणार आहे, सगळीकडे चोहीकडे मी तुमच्या सोबत असणार आहे। आता काय म्हणतात पुढे माऊली, वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकत्र पात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात। माऊली आता आपल्याला पुढे सांगतात कीर्तनाची व्याख्या, तर ऐकूया आपण ती। वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात। आणि हे करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, कीर्तनकार। भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आपल्याला पाहण्यास आढळतो। महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। येथे होणाऱ्या कीर्तनात नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे 2 मुख्य प्रकार आहे। नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे असे म्हणले जाते। असे मानले जाते। आता वारकरी कीर्तन म्हणजे काय हो, जे आपल्याला आळंदीला आपण जर कधी गेलो तर तिथे आपल्याला आळंदीला कीर्तन ऐकायला भेटतं एकादशीच्या वेळेस, त्याला वारकरी कीर्तन म्हणतात। कारण ते वारकरी आलेले असतात, पायी दिंडीमध्ये येऊन जागोजागी कीर्तन करतात, त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात। तर तुम्हा सगळ्यांना कीर्तन हा प्रकार माहिती आहे। कीर्तन करणे हे सुद्धा भक्तीचा एक प्रकारच आहे। तर आपण कीर्तन करून सुद्धा भक्ती करू शकतो आणि आपल्यामधला सत्वगुण आपण वाढवू शकतो, सात्विक बनू शकतो, आणि आपल्यामधला जो काही अहंकार, रजतम हे गुण असतील ते आपोआप दूर होण्यास आपल्याला मदतसुद्धा होते, कारण भगवंत आपली मदतसुद्धा करत असतो। तर अशा प्रकारे कीर्तन भक्ती केली जाते। तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून सांप्रदायिक श्री गुरुदेव।